नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CTET आणि TET परीक्षेसाठी विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रश्न पहिला, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए गार्डनर, बी स्पियरमॅन, सी थर्स्टोन, डी गुलफोर्ड. योग्य उत्तर ऑप्शन बी स्पियरमॅन. प्रश्न दुसरा, बहुघटक बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? पर्याय ए थर्स्टोन, बी स्किनर, सी पॅव्लोव, डी फ्रॉइड. योग्य उत्तर ऑप्शन ए थर्स्टोन. प्रश्न तिसरा, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए डॅनियल गोलमॅन, बी गार्डनर, सी पियाजेट, डी थॉर्नडाईक. योग्य उत्तर ऑप्शन ए डॅनियल गोलमॅन. प्रश्न चौथा, बालकाची शिकण्याची सर्वोत्तम प्रेरणा कोणती? ए भीती, बी शिक्षा, सी अंतर्गत प्रेरणा, डी स्पर्धा. योग्य उत्तर ऑप्शन सी अंतर्गत प्रेरणा. प्रश्न 5, शिक्षकाने वर्गात कोणते वातावरण निर्माण करावे? ए भीतीचे, बी मैत्रीपूर्ण, सी कठोर, डी तणावपूर्ण. योग्य उत्तर ऑप्शन बी मैत्रीपूर्ण. प्रश्न 6, कोणत्या वयोगटात भाषा विकास सर्वाधिक वेगाने होतो? ए 0 ते 6 वर्ष, बी 10 ते 12 वर्ष, सी 15 ते 18 वर्ष, डी 20 वर्षांनंतर. योग्य उत्तर ऑप्शन ए 0 ते 6 वर्ष. प्रश्न 7, बालकाचा सामाजिक विकास सर्वप्रथम कुठे सुरू होतो? ऑप्शन ए शाळा, बी कुटुंब, सी समाज, डी खेळाचे मैदान. योग्य उत्तर ऑप्शन बी कुटुंब. प्रश्न 8, शिकण्याचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? ए अनुभव, बी शिक्षा, सी भीती, डी परीक्षा. योग्य उत्तर ऑप्शन ए अनुभव. प्रश्न 9, लर्निंग विदाउट बर्डन अहवाल कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार झाला? ऑप्शन ए यशपाल, बी कोठारी, सी राधाकृष्णन, डी मुदलियार. योग्य उत्तर ऑप्शन ए यशपाल. प्रश्न 10, कोणत्या प्रकारचे मूल्यमापन अध्यापनादरम्यान केले जाते? ऑप्शन ए समेटिव्ह, बी फॉर्मेटिव्ह, सी डायग्नोस्टिक, डी प्लेसमेंट. योग्य उत्तर ऑप्शन बी फॉर्मॅटिव्ह. प्रश्न 11, डिस्लेक्सिया हा कोणत्या अडचणीशी संबंधित विकार आहे? ए वाचन, बी ऐकणे, सी चालणे, डी बोलणे. योग्य उत्तर ए वाचन. प्रश्न 12, शिक्षक हा मार्गदर्शक आहे ही संकल्पना कोणत्या शिक्षण पद्धतीशी संबंधित आहे? ए रचनावाद, बी वर्तनवाद, सी पाठांतर, डी शिक्षक केंद्रित. योग्य उत्तर ऑप्शन ए रचनावाद. प्रश्न 13, TET आणि CTET मध्ये सर्वाधिक विचारले जाणारे मानसशास्त्रज्ञ कोण? ए पियाजेट, बी वायगोत्स्की, सी गार्डनर, डी वरील सर्व. योग्य उत्तर ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न 14, मानसशास्त्राचा अंतिम उद्देश? ए फक्त परीक्षा, बी बालकांचा सर्वांगीण विकास, सी गुण वाढवणे, डी शिस्त लावणे. योग्य उत्तर ऑप्शन बी बालकाचा सर्वांगीण विकास. प्रश्न 15, समावेशक शिक्षण म्हणजे काय? पर्याय ए फक्त हुशार विद्यार्थ्यांना शिकवणे, बी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देऊन एकत्र शिक्षण देणे, सी फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणे, डी फक्त ऑनलाईन शिक्षण. योग्य उत्तर ऑप्शन बी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देऊन एकत्र शिक्षण देणे. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.